नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर सर आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। जिल्हा न्यायालय भरती 2023 च्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अशी अधिकृत माहिती आणि अपडेट या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। का ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स पाहिल्या मी युट्यूबला, ज्या कमेंट्स तुम्ही माझ्या व्हिडिओवर आतापर्यंतच्या न्यायालयाचे जे मी व्हिडिओ टाकले तुमच्यासाठी आणि त्या व्हिडिओला ज्या काही कमेंट्स होत्या त्या कमेंटच्या नुसार हा व्हिडिओ मी तुम्हाला बनवतोय। मित्रांनो, एक 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, हार्डली 5-10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, मात्र शेवटपर्यंत पहा। ज्यांनी शिपाई आणि लिपिक पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की पहा, खूप महत्वपूर्ण। आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण का खूप महत्त्वाची माहिती देणार आहे। त्याचबरोबर टेस्ट सिरीज संदर्भात पण मी घोषणा करणार या ठिकाणी, त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक पहा। मित्रांनो, अजूनही 2 ते 2.5 महिने आपल्या हातामध्ये आहेत। मित्रांनो, लक्षात ठेवा, जिल्हा न्यायालय कोर्ट भरती म्हणजे अभ्यासापेक्षा तुमच्या स्किलला जास्त महत्व असतं। तुम्ही अभ्यासापेक्षा स्किल मध्येच तुमचं सिलेक्शन जास्त डिपेंड राहतं। एकमेव भरती अशी का फास्ट मध्ये जॉब लागतो आणि अभ्यास कमी लागतो मात्र स्किल जास्त लागतं, अशी असणारी ही नोकरी म्हणजे जिल्हा न्यायालय भरती। तर जिल्हा न्यायालय भरती संदर्भात मी तुम्हाला आज या ठिकाणी बऱ्याच गोष्टी क्लिअर करणार आहे। का ज्या आता फॉर्म भरलेले, आता तुम्ही काय करू शकता का? आता कोणाला फॉर्म भरता येणार आहे का? नाही। कोणाला कॅन्सल करता येणार का? नाही, काहीच करता येणार नाही। पण मनात बऱ्याच जणांची अजूनही काही भीती का ज्या निगेटिव्ह कमेंट्स बरेच विद्यार्थी करतात माझ्या म्हणजे निगेटिव्ह म्हणजे कोर्टाविषयी, तर ते सगळ्या गोष्टी मी आज या ठिकाणी क्लिअर करणार आहे। लक्षामध्ये चालतंय, जास्त उशीर नाही घेत तुमचा मी। जिल्हा न्यायालय भरती 2023 ची परीक्षेचं शेड्यूल मी काल टाकलं। खरं तर ते शेड्यूल हे वेबसाईटवरती आलेलं नाही बॉम्बे हायकोर्टाच्या, मात्र ते शेड्यूल जे आहे ते प्रॉपरली शेड्यूल आहे, लक्षात ठेवा। त्याचनुसार बऱ्याच गोष्टी होणार आहेत लक्षामध्ये। तत्पूर्वी एक तुमच्यासाठी खास महत्वाची म्हणजे की तुम्ही आज आपण पाहिलं असं बरं, हरदेस सर संचलित हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमी आयोजित मित्रांनो जिल्हा न्यायालय कोर्ट भरती 2023 ही जम्बो टेस्ट सिरीज सुरू केली। आता तुम्ही म्हणाल ह्या टेस्ट सिरीज बद्दल थोडक्यात तुम्हाला महत्व सांगतो। टेस्ट सिरीज का लावायची किंवा लावू नका, ज्याला लावायचं ते लावू नका, पण लावणाऱ्यांसाठी का लावायचे याचं कारण सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, बरेच गृहिणी आणि बरेच इतर कामगार का जे असे टाईपरायटर त्यांची टायपिंग खूप आहे पण त्यांचा स्पर्धा परीक्षेचा कधी संबंध नाही। आणि पेपर तर तुमचा बघा 14 तारखेला दारूबंदीचा पेपर संपल्यानंतर कोणतेही पेपर नाहीत, त्याच्यानंतर लगेच जिल्हा न्यायालयाचे हॉल तिकीट येऊ शकतात, लक्षात ठेवा। 14 तारखेला दारूबंदीचा पेपर संपल्यानंतर जिल्हा न्यायालयाचे हॉल तिकीट येऊ शकतात, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे शिपाई आणि क्लर्क ह्या ज्या 2 पोस्ट आहेत आपल्या, शिपाई आणि क्लर्क ह्या ज्या 2 पोस्ट आहेत, त्या 2 पोस्टसाठी मी संयुक्त टेस्ट सिरीज सुरू केलेली। खरं तर शिपाईला 30 प्रश्न आहे आणि कोर्टला 40, लिपिकला 40 प्रश्न आहेत, मात्र 30 आणि 40 तुम्ही म्हणाल सर अभ्यासक्रम त्यांनी दिलेला अभ्यासक्रम अजिबात जायचं नाही। तुमच्या माहिती सांगतो, त्यांनी दिलेला अभ्यासक्रम अजिबात जायचं। त्यांनी अभ्यासक्रम काय काय दिलं मी सांगतो। हे बघा, इथे दिसतो अभ्यासक्रम, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान, क्रीडा, साहित्य, व्याकरण, कॉम्प्युटर आणि चालू घडामोडींचा समावेश आहे। मित्रांनो, ही जी टेस्ट सिरीज आहे ही मी तुम्हाला 50 पेपर देणार आहे। 50 पेपर हे 50 दिवस नाही देणार, तर दिवसाला 2-2, 3-3 पेपर देणार आहे। स्टार्टिंगला थोडे देऊ, पेपरचा अंदाज घेऊ कारण का 40 क्वेश्चन म्हणजे तुम्हाला इन अर्धा तास वेळ असणार फक्त। ऍक्च्युअली तिथे 1 तास भेटू शकतो, पण आपण फक्त अर्धा तास ते 45 मिनिटं तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे त्या टेस्ट सिरीजला। त्याच्यामध्ये 40 प्रश्न असणार आहेत, एकूण गुण 45 असणार आणि एकूण 50 पेपर देणार म्हणजे 5 चोक 20, 2000 प्रश्नांचा सराव होणार आहे मित्रांनो। आणि हा 2000 प्रश्नांचा सराव केवढा होणार आहे? फक्त 60 रुपयामध्ये, खाली 60 रुपये। एक तुमचा नाश्ता, वडापाव, सँडविच खायचा खर्च आहे मित्रांनो। अतिशय माफक फी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असणारी आपली ही टेस्ट सिरीज। मार्गदर्शक हरदेस सर 97 66 85 36 75 हा माझा मोबाईल नंबर आहे। मला मेसेज करा व्हॉट्सअपला, जेणेकरून रोजचे अपडेट भेटतील त्यासाठी मला मेसेज करा। सर्वजण पहिला मेसेज मला करा आणि ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी 95 95 96 73 25 याच्यावरती मेसेज करा। जे कंसात नाव दिसतंय ते नाव चेक करायचं आणि त्याच नंबरवरती गुगल पे किंवा फोन पे करायचं आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट टाकायचा आहे। त्यावेळेस तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल आणि तुम्हाला जॉईन केलं जाईल। तर तुम्ही म्हणाल सर 5 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्र सुरू म्हणजे काय? मित्रांनो, आपल्याला ऍडमिशन घ्यायचं 1 जानेवारी ते 5 जानेवारी, हे 5 दिवस आपल्याला ऍडमिशन साठी असणार आहे। ह्या 5 दिवसात ऍडमिशन घ्यायचंय। टेस्ट सिरीज का लावायची मित्रांनो? त्याचं कारण काय? कारण की दिवस थोडे राहिलेले आहेत। बरेच गृहिणी माझ्याकडे मोस्ट ऑफ काल आणि परवा दिवशी जास्तीत जास्त संपर्क केले ते गृहिणींनी केले का ज्यांना स्पर्धा परीक्षा जास्त संबंध नाही किंवा टीसीएस आयबीपीएस बद्दल काही आयडिया नाही। आणि आपली टायपिंग सुद्धा टीसीएस घेणार न्यायालयाचे, लक्षात ठेवा बरं, एकदम स्ट्रिक्ट फॉरवर्ड टायपिंग सुद्धा टीसीएस घेणार आहे। त्याच्यामुळं गंमत अशी आहे का याच्यात एक 40 प्रश्न आहे। आपण मी म्हणत नाही मी सगळेच, मी काही देव नाही का मी टेस्ट सिरीज मध्ये घेतलेले सगळे प्रश्न येतील, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज काय हे पण माहित नाही। मग ऑनलाईन पेपर कसा द्यायचा? बऱ्याच गृहिणी असतील किंवा बरेच वयस्कर लोकांनी यामध्ये फॉर्म भरलेले का ज्यांचं वय संपले सगळ्या भरतीमधून पण कोर्टाने एक संधी दिली त्याच्यामध्ये त्यांना फॉर्म भरता आलेले, अलग लक्षात। त्याच्यामुळे ह्या लोकांना
नक्की ऑनलाईन पेपर कसे असतात त्यासाठी आपण ही ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू करतो. खरं तर मला ही टेस्ट सिरीज सुरू करायची नव्हती, विद्यार्थ्यांची मागणी भरपूर मोठ्या प्रमाणात आल्यामुळे मी ही टेस्ट सिरीज सुरू करतो मित्रांनो. आणि ही टेस्ट सिरीज मी 1 जानेवारी ते 5 जानेवारी तुम्हाला 5 दिवस तुम्हाला हे करायचे. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत, नवीन जे मुलं आहेत, त्यांनी हा माझा मोबाईल नंबर दिसतोय तुम्हाला या ठिकाणी 976685 दिसत नसेल माझ्यामुळे 9766853675 त्याच्यावरती संपर्क करायचा तुम्हाला. आलं लक्षामध्ये? त्या माझ्या नंबरला तुम्ही काय करायचं, मला पूर्णपणे संपर्क करा रोजच्या अपडेटसाठी. आणि बाळांनो, जिल्हा न्यायालयाची टेस्ट सिरीज आपण 1 तारखेपासून ऍडमिशन सुरू करतोय. 5 तारखेपर्यंत ऍडमिशन चालतील. 4 तारखेपर्यंत 5 तारखेला आपली जिल्हा न्यायालयाची भरती सुरू होईल. 2 तारखेला तुम्हाला डेमो पण देण्यात येईल आणि 5 तारखेपासून स्टार्ट होईल. 1 तारखेपासून ऍडमिशन करायचे. 60 रुपये फी. 60 रुपयात तुम्हाला जीकेचे जे महत्वाचे 2000 प्रश्न भेटणार आहे. पण तुम्ही म्हणाल सर शिपायला तर 30च मार्क आहे. अरे बाबा 30 मार्क आहे शिपायला, पण तुला जर शिपायाचे 30 मार्काचे 60 रुपये देण्यापेक्षा आम्ही 40 मार्क देतोय ना. तुला जनरल नॉलेज जीके हे जे विषय तुला इथे दिसतात, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान, क्रीडा, साहित्य, व्याकरण, कॉम्प्युटर आणि चालू घडामोडी, हे विषय तुला त्या 40 प्रश्नात समाविष्ट असणार आहे. म्हणजे तू शिपायासाठी पण वापरू शकतो आणि याच्यासाठी वापरू शकतो, लघुलेखकसाठी वापरू शकतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, टीसीएस ला काही घेणं देणं नाही. पेपर दारूबंदीचा आहे, कोर्टाचा आहे, का जलसंपदाचा आहे, का पीडब्ल्यूडीचा आहे, का कुठं दुसरा अजून इतर पुरवठा निरीक्षकचा आहे, का जिल्हा परिषदेचा आहे, काहीच घेणं देणं नाही. पीसीटीव्ही त्यांचा पॅटर्न ठरलेला असतो. मराठी तशी टाकतात. नगर परिषदेच्या गडबल क्लास 2च्या पोस्टला जी मराठी ग्रामर टाकणार ते मराठी ग्रामर उद्या तुम्हाला येऊ शकतं. म्हणजे त्याच्यात अशा प्रकारे असं नाही की ते असं नाही का बाबा पोस्ट चला पोस्ट पीडब्ल्यूडीची मग सिलेबस असा करा, पोस्ट क्वार्टरची मग सिलेबस असा करा, असं काही नाही. एकदम सरळ ढोबळमानाने सगळे क्वेश्चन, त्यांचे एक पॅटर्न, त्यांचा एक दर्जा सेम राहतो. तुम्ही गटकची पोस्ट असू नाही तर डची असू दे, दर्जा सेम टाकतात. त्याच्यामुळं इतर, आणि आम्ही याच्या आधी पोलीस भरती, वनरक्षक भरती आणि राज्य उत्पादन शुल्क भरती भरपूर टेस्ट सिरीजचा टीसीएसचा अनुभव असणारे आमची टेस्ट सिरीज असणारे. आणि तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिले, पण आता पण आपले राज्य उत्पन्न शुल्कची मोठ्या प्रमाणात टेस्ट सिरीज सुरू आहे. आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज लावलेली होती. त्यांना आता नक्कीच त्याचा फायदा होईल. वनरक्षकला झाला. लक्षामध्ये? ठीक आहे, जास्त उशीर घेत नाही. ही टेस्ट सिरीज नक्की लावायची सर्वांनी. 1 तारखेपासून आपले ऍडमिशन सुरू होणार आहे. 40 प्रश्न असणार आहे एकूण, जसे आपल्याला असणार आहे तसे गुण पण 40 असणार आहे. आणि 50 पेपर असणार, म्हणजे 2000 प्रश्नांचा सराव फक्त खाली 60 रुपयामध्ये तुमचा होणार आहे. प्रवेश घेण्यासाठी तुम्ही काय करायचे, 95 95 96 73 25 हा जो नीचे नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा. चेतन देशमुख कंसात जे नाव आहे ते नाव सर्च करायचे, त्याच नंबरला फोन पे गुगल पे करायचे आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट टाकायचे. कारण तो माझ्या सिस्टीमचा नंबर आहे, त्याच्यामधूनच सगळी टेस्ट सिरीज तुम्हाला आयडी, पासवर्ड, ऑनलाईन पेपर तुमचा तिथून चालू होईल. आणि वरती माझा जो नंबर दिसतो 97 66 85 36 75, त्याच्यावरती मला अधिक माहितीसाठी म्हणजे रोजच्या अपडेटसाठी मला त्याच्यावरती मेसेज करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट मिळत जाईल. ओके, ठीक आहे. चला जास्त उशीर न करता मी आपल्या मुख्य मुद्द्याकडे येतोय. शॉर्टलिस्ट कोणत्या बेसवर लावणार आहे आणि लेखीमध्ये किती मार्क घेणे गरजेचे आहे, मुख्य मुद्द्याकडे आलोय मी आता. लक्षामध्ये आता नीट लक्ष द्या. लक्षामध्ये आता नीट लक्ष द्या. शॉर्टलिस्ट कोणत्या बेसवरती लावणार आहे आणि लेखीमध्ये किती मार्क घेणे गरजेचं आहे, प्रॉपर लक्ष द्या. थोडंसं काळजीपूर्वक ऐका, कारण आपला हा व्हिडिओ सर्वजणच ऐकतात, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ऐका. विद्यार्थी मित्रांनो, खास माहिती सांगतो, शॉर्टलिस्ट कोर्टाची लागते. जे काल शेड्यूल पाहिलं आपण संभाव्य, त्याच्यात पण शॉर्टलिस्ट लागणारे सांगितले. जो ऍक्च्युअली, एक मिनिट, तुम्हाला खोटं वाटेल तर परिपत्रक पण मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपल्या समोर दिसते आपल्याला, आणि त्याच्यामध्ये गट क नाही, एक मिनिट तुम्ही पाहत राहा. क मुद्दा कुठे, हा बाई क मुद्दा आला. यस, क मुद्दा या ठिकाणी दिसतोय आपल्याला. आणि या ठिकाणी पण त्यांनी काय सांगितलंय तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. अर्हताकारी सेवा प्रवेश परीक्षेसाठी, म्हणजे पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवा देण्यासाठी परीक्षेमध्ये सामावून घेण्यासाठी उमेदवारांची अल्पसूची बनवण्यासाठी समुचित पद्धतीचा अवलंब करण्याचे सर्व अधिकार उच्च न्यायालय राखून ठेवण्यात आले. बाळांनो, हार्दे सरांची माहिती म्हणजे अतिशय अधिकृत माहिती असते. हे सगळ्या पोलीस भरती करणाऱ्या, वनरक्षक भरती करणाऱ्या, दारूबंदी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहित आहे. आणि हा नव्याने आलेला जो क्राऊड आहे माझ्याकडे, उच्च न्यायालय जिल्हा न्यायालयाची भरती करणार, त्यांना पण समजलं असेल की तुम्ही पाहत असाल संपूर्ण महाराष्ट्रात रोजची माहिती मी तुम्हाला डेली देत आहे न्यायालय संदर्भात. त्यांनी सरळ सरळ या ठिकाणी दिले सगळे अधिकार त्यांच्याकडे. आणि खाली परत एक कायच म्हणले, अल्पसूची संबंधी कोणतेही अभिवादन उच्च न्यायालयाद्वारे विचारार्थ घेतले जाणार नाही. येस, ओके. आता याच्या पुढचा प्रश्न असा आहे
का अल्पसूची लागणार नाही असे बरेच जण विद्यार्थी बरेच जण बोलले का अल्पसूची या ठिकाणी लागणार नाही असे बरेच जण बोललेत का अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट या ठिकाणी लागणार नाही असे बरेच जण बोललेत। मला पण सकाळी एक सायबरवाले बोलले का शॉर्टलिस्ट लागणार नाही, कारण ते पूर्वी काय करायचे का खूप कमी चलन घ्यायचे, फुकटमध्ये फॉर्म भरून घ्यायचे 25-30 रुपयामध्ये आणि मग त्याच्यामध्ये फॉर्म भरल्यामुळे शॉर्टलिस्ट लागायची। मात्र आता हजार रुपये चलन घेतलेले सर्व विद्यार्थ्यांना पेपर द्यायला ते संधी देणार आहेत असं म्हटलं। त्याच्यामुळे आता शॉर्टलिस्ट लागेल की नाही लागणार, तुमचं नाव येईल का नाही येणार हे सोडून द्या। शॉर्टलिस्ट खाली 15 दिवसात जर लागायचे असेल किंवा तुमची जी यादी तुमचे हॉल तिकीट खाली 15 तारखेपर्यंत हॉल तिकीट येऊन जातील, 15 तारखेपर्यंत तुमची सगळी रूपरेषा स्पष्ट होऊन जाईल। आलं लक्षामध्ये 15 तारखेपर्यंत म्हणजे 10 तारखेपर्यंत धरा, 10 जानेवारीपर्यंत जिल्हा न्यायालय भरतीची पूर्णपणे रूपरेषा आपल्याला स्पष्ट समजेल। सगळ्या गोष्टी कधी होतील काय, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने अजून आपल्या हातामध्ये आहे, 2.5 महिने तरी आपल्या हातामध्ये फिक्स आहे, नाही आले तर 2 महिने फिक्स आहे बाळांनो। तुम्ही तुमच्या स्किल टेस्टला भर द्या, लिपिकवाले टायपिंगला भर द्या। आलं लक्षामध्ये। आता एक क्वेश्चन, जर शॉर्टलिस्ट लागणार आहे की नाही हे आता संभ्रमात पडलेले थोडंसं, माझ्या मते ती सांगितल्यानुसार जर लागली तर लागू शकते, पण जरी लागली तर ती जास्त लागणार नाही आणि शक्यतो लागणार नाही, कारण बरेच जण म्हणतात का शॉर्टलिस्ट लागणार नाही कारण त्यांनी लई चलन घेतलं, 1000 2-2 हजार म्हणजे 1000 रुपये चलन घेतलेले। ज्या मुलांनी 2 फॉर्म भरले त्यांचं 2-2 हजार रुपये चलन घेतलं, त्यांचं जर शॉर्टलिस्ट मध्ये नाव जर आलं नाही तर हा खूप मोठा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, परत त्याच्या संदर्भात काहीतरी गडबड होऊ शकते, भरती प्रक्रियेत विलंब होऊ शकतो। त्याच्यामुळे कदाचित ते शॉर्टलिस्ट लावणार नाही असं वाटतं। कशावरून का पेपर TCS ला घ्यायचे हे लक्षात आलं का, पेपर TCS ला घ्यायचे हे लक्षात ठेवा। अलग लक्षामध्ये पेपर हे TCS ला घ्यायचे, त्यामुळे कदाचित शॉर्टलिस्ट लागणार, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा। पण जर लागली शॉर्टलिस्ट तर हा क्वेश्चन बरेच जण विचारतात सर शॉर्टलिस्ट कोणत्या बेसवर लावतात। बाळांनो लिपिकची जी शॉर्टलिस्ट असती त्यामध्ये तुमचं वय पाहिलं जात नाही, लक्षात ठेवा। लिपिकच्या शॉर्टलिस्ट मध्ये तुमचं हायर एज्युकेशन किती आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं, लक्षात नुसतं ग्रॅज्युएशन नाही। ज्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन MA MCOM MSc MBA MPhil MA BMed सगळं जे काय असेल जे बेस्ट आहे, जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, जे जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन जर तुमचं झालेलं असेल तर त्या ठिकाणी बाळांनो तुमचं त्या ठिकाणी नाव यायला चान्सेस जास्त असतात। वयाची अट त्याला येत नाही, त्या ठिकाणी तुमचं एज्युकेशनला महत्व दिलं जातं आणि मोठ्या प्रमाणात तुमचं जे एज्युकेशन आहे त्या एज्युकेशननुसार तुम्हाला काय केलं त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट लावली जाते। कशानुसार, एज्युकेशननुसार तुमची शॉर्टलिस्ट त्या ठिकाणी लावली जाते, लक्षात ठेवा। दुसरा कोणताही पायंडा किंवा कोणताही क्रायटेरिया त्या ठिकाणी लावत नाही तुमची। आता बरेच जण म्हणले तिथं फ्रॉड होतोय, घोळ करतात, अरे बाळांनो ते न्यायालय दादांनो, न्यायालयाची भरती ती, न्यायालयात जर फ्रॉड झाला बाकीच्याच काय, मग ते न्यायालय ते कशाला काय करेल। अल्लाच म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला काय वाटत ते मला, मी तर काय त्याला सहमत नाही, परंतु तुम्हाला काय होतं तुमच्यापाशी अल्लाच म्हणजे मी सांगतो का असं काही होत नाही, कारण का प्रॉपरली मागच्या वेळेस भरतीत जे मुलं झाले आमचे बरेच मित्र परिवार झाले, डायरेक्टली त्यांचे सिलेक्शन झालेले, कामं झालेली। शॉर्टलिस्ट कोणत्या बेसवर लावली जाते, शॉर्टलिस्टला कोणताही बेस नाही असं नाही, बेस असतो। बेस म्हणजे ग्रॅज्युएशन पेक्षा पोस्ट असं नाही का मग ग्रॅज्युएशन वाला येणार नाही, ग्रॅज्युएशन वाल्याचं पण येतं, पाठीमागचे जे ग्रॅज्युएशन वाले त्यात सिलेक्शन झाले असं का नाही, ग्रॅज्युएशन वाल्याचं पण येतं, पण जास्तीत जास्त वेटेज जास्तीत जास्त जो रेफरन्स असतो तो पोस्ट ग्रॅज्युएशन असेल। त्याच्यापेक्षा इतरत्र तुमच्याकडे कोणते कोर्सेस आहेत का, MSIT आहे, बाकीच्या काही गोष्टी आहेत का, कॉम्प्युटरचे तर कोर्स आहे का, त्याच्यावरती तुम्हाला काय केलं जातं, त्या बेसवरती दिलं जातं। पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं, शॉर्टलिस्ट नक्की लागेल का ते पण क्लिअर केलं, संभ्रमात आहे नाही का होय नक्की माहित नाही, मात्र लागू पण शकते। जर लागायचे असेल तर 10-12 दिवसात शॉर्टलिस्ट लागेल, जास्त नाही 10-12 दिवसात। शिपाई आणि लिपिकसाठी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, टेस्ट सिरीज बद्दल माहिती मी आधीच दिलेली। आणि शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरचा, लेखीमध्ये किती मार्क घेणे गरजेचे आहे, लेखीमध्ये किती मार्क घेणे गरजेचं आहे, हा माझा तुम्हाला अतिशय महत्वाचा आणि महत्वपूर्ण असा शेवटचा क्वेश्चन आहे। विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, लिपिकची लेखी आहे 40 मार्काची आणि 35% म्हटलं तर 4 त्रिक 12 आणि 3 15 मार्क लिपिकला पाडणं गरजेचं आहे। 3 चौक 12 3 त्रिक 9 आणि ते म्हणजे 12 मार्क तरी तुम्हाला शिपायला पाडणं, हे फक्त पासिंग क्रायटेरिया आहे। बाळांनो तुमचे शॉर्टलिस्ट मध्ये नावं येतील, शॉर्टलिस्ट पण होईल, तुम्ही पेपर पण द्याल, पेपरला पण चाल, पण एक लक्षात ठेवा खरी गोम कुठे, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पेपर दिला म्हणजे तुम्ही सर्वच विद्यार्थी ते टायपिंग स्किल टेस्टला घेणार आहे। ऍक्च्युअली तुम्हाला 15 पेक्षा खाली 35% कमी जर मार्क पडले तर तुम्ही सरळ स्पर्धेतून बाद आहे, म्हणजे तुम्ही नापास आहे, तुम्ही फेल आहात, त्याचा अर्थ होतो 35% कमी मार्क पडले। ऍक्च्युअली 45% क्रायटेरिया असतो, पण या ठिकाणी आय थिंक मला वाटतं कोर्टाला 35% दिलं त्यांनी, 35 दिला वाटतं मला, तरी मी कन्फर्म करतो परत, पण 35 दिलेला आहे। त्याच्यानंतर लेखीमध्ये मित्रांनो 40 पैकी तुम्हाला जास्तीत जास्त जेवढे गुण घ्या तेवढे घ्या, कारण की कट ऑफ लागू शकतो, सांगता येत नाही त्या ठिकाणी कट ऑफ लागू शकतो किंवा कट ऑफ लावू शकतात, त्या ठिकाणी सांगता येत नाही। शिपायाला 30 पैकी तुम्हाला कमीत कमी 22च्या आसपास मार्क म्हणजे 20 22 25
28 पर्यंत मार्क घेता आले का? आउट ऑफ तर काही शक्य नाही होत, परंतु आले कोणाला तर तुम्ही घेऊ शकता, कारण तुमच्याकडे प्रश्न थोडे असल्यामुळे वेळ असणार आहे. आणि गणित बुद्धिमत्ता हा विषय नसणार त्याच्यामध्ये, लक्षात ठेवा. आपल्याला गणित बुद्धिमत्ता तिथे नसणार आहे. जर बाय चान्स ते नाहीचे सिलेबसमध्ये सांगितलं नाही, पण जर आलंच तर एक नॉर्मली 2-3 गणित येतील, परंतु नसणार आहे. त्यामुळे फक्त वाचायचं टिक करायचं, वाचायचं टिक करायचं, वाचायचं टिक करायचं. त्याच्यामुळे जास्त उशीर काय लागणार नाही, हे लक्षात ठेवा. जास्त उशीर काय लागणार नाही पेपरला. त्याच्यामुळे पूर्णपणे माइंड स्ट्रेंथ करून पेपर सोडवायचा आहे. आणि लेखीमध्ये शिपायाला कमीत कमी बाळांनो 20 पर्यंत गुण घ्या. 30 पैकी 20 पर्यंत गुण घ्या. पुढे किती घ्या, आणि क्लर्कला सुद्धा 40 पैकी 30 पर्यंत गेले पाहिजे. तुम्ही म्हणजे ते काय सहज जाईल मी 40 पर्यंत, 30 पर्यंत, 25 सहज जात नाही. गोळीबार चालत नाही, त्याला टीसीएस म्हणतात. राजांनो, तुम्हाला खोटं वाटण, आजचे टीसीएस चे काही क्वेश्चन आहेत, 2 मिनिटं फक्त. आजचे टीसीएस चे काही क्वेश्चन आहे, आपल्याला पण ह्याच लेवलचे क्वेश्चन येणार आहे. आपल्याला काही वेगळे क्वेश्चन येणार नाही बाळांनो. आणि आजचे क्वेश्चन तुम्हाला मी ओरली सांगतो, तुम्ही पहा फक्त का टीसीएस काय विचारते आणि कशा पद्धतीचे प्रश्न. बघा, आज प्रश्न विचारला टीसीएस ने, काय प्रश्न विचारला लक्षामध्ये. गोदावरी नदी वाटप विवाद कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये झाला? त्र्यंबकेश्वर मंदिर सीट स्थापन कशा पद्धती केली होती? महाराष्ट्र भूषण 2023 पुरस्कार, ठीक आहे, तो सोपा. गोवा फिल्म फेस्टिवल अवॉर्ड कोणाला दिला? महाराष्ट्राचा CSI बद्दल एक क्वेश्चन होता. महाराष्ट्र 2023 दरम्यान तापमान पातळी, चक्रीवादळ, पूर यात झालेली वाढ, घट आणि वाढ. मे 2023 मध्ये 17 लाख कर्मचारी संपावर गेले. काय कारण होतं संपावर जाण्याचं कारण? जयपूर कृषी खात्याने कोणत्या बियाण्यांच्या विसर्गाबद्दल नोटीस पाठवली होती? आजचे प्रश्न टीसीचे आजचे. ऋषी सुनक यांनी कोणत्या गृहसचिवाला पदावरून हटवले? महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 चा. त्यानंतर नितीन गडकरी, नरेंद्र मोदी, अमित शहा, उद्धव ठाकरे यांच्या करंटवरती जास्त भर होता, आणि करंटवरती जास्त क्वेश्चन होते. लक्षामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाशी संबंधित जास्त क्वेश्चन होते. भूगोल भारताच्या नाही, महाराष्ट्राशी रिलेटेड करंट जास्त विचार होता. इतिहास भूगोल जे होते भारताच्या भूगोलाच्या संदर्भात नाही, तर महाराष्ट्राच्या भूगोल संदर्भात जास्त क्वेश्चन होते. आणि आपण पण त्या टीसीएस मध्ये महाराष्ट्र भूगोल संदर्भातच बऱ्याच गोष्टी क्लिअर करणे, लक्षात ठेवा. आणि त्या टीसीएस मध्ये जे असे क्वेश्चन विचारतात ना, आपल्याला ह्या लेवलचे जे क्वेश्चन विचारतात ना, त्याच लेवलचे क्वेश्चन आपण त्या टीसीएसच्या टेस्ट सिरीज मध्ये टाकतोय. त्याच्यामुळे मित्रांनो, 60 रुपये मी असं समजा की एक वडापाव खाला, परंतु सगळे ऍडमिशन का टीसीएसला अतिशय महत्वाचं आहे. आणि ती प्रोसेस लय मोठी राहणो. तुम्हाला पैसे भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुपमध्ये ऍड करायचंय, तुमचा आयडी बनवायचा आहे, ऑनलाईन आहे, कारण तुमचा पेपर तुम्हाला सोडून दुसरं कोणाला सोडवता येणार नाही. आणि तुमचा पेपर तुम्ही फक्त एकदाच सोडू शकता. एकदा सोडवल्यानंतर ते बंद होणार. लगेच तुम्हाला मायनस सिस्टीम नाही आपल्या, त्यामुळे लगेच किती वेळा सोडवला, किती मार्क पडले, किती चुकले, किती बरोबर आले, सगळं त्या ठिकाणी समजणार तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये. अलग लक्ष. त्याच्यामुळे टेस्ट सिरीजचा नक्की फायदा घ्या मित्रांनो. सर्वांनी 1 तारखेपासून मला SMS करा, आजपर्यंत 1 तारखेनंतर, आणि व्हॉट्सअपला SMS करा. माझा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण नंबर आहे, आणि मी या ठिकाणी पण तुम्हाला नंबर माझा दिलेला आहे. बघा, हा माझा नंबर आहे, हा 97 66 85 36 75. हा जो माझा नंबर आहे, याच्या नंबरवरती पण मला तुम्ही संपर्क करा. 97 66 85 36 75 याच्यावरती पण संपर्क करा, जेणेकरून काय होणार आहे का तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि ज्यांना प्रवेश नाव नोंदणी करण्यासाठी खालच्या नंबरला मेसेज करायचा, 95 95 96 73 75. मला मेसेज करून माझं नाव नोंदणी होत नाही, ती सिस्टीमला मेसेज करतो, सिस्टीमचा नंबर येतो, त्या ठिकाणी होतो. 60 रुपये फी, गुगल पे, फोन पे करायचे त्याच नंबरला, 95 95 नंबरला, त्याच नंबरला स्क्रीनशॉट मारायचा आहे. लक्षामध्ये. मग पेपर मी बनवतो, तोपर्यंत रेडी करून ठेवतो सगळं तुमच्यासाठी मटेरियल, आणि आपण डायरेक्टली इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान, क्रीडा, साहित्य, व्याकरण, कॉम्प्युटर आणि चालू घडामोडी या सगळ्यांचा समावेश करणार आहे. कारण का लिपिकला आपल्याला कॉम्प्युटर त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे. आला लक्षामध्ये. ही जम्बो टेस्ट सिरीज खास तुमच्यासाठी जिल्हा न्यायालय कोर्ट भरतीची 1 जानेवारीला ऍडमिशन सुरू होते, स्टार्ट. ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यासाठी बाळांनो, मी का सांगतो की खूप महत्वाचं आहे. आता लेखीमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यावा लागणार आहे. आता याच्यानंतर आपण याच्या संदर्भात काही बोलणार नाही जास्त. बाळांनो, शिपायाला तुम्हाला कामवण्याची खूप संधी, लिपिकला पण कामवण्याची खूप संधी. काही ठिकाणी भरपूर फॉर्म आलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी जागा सुद्धा तेवढ्या आहेत. आणि काही ठिकाण तुम्ही पाहू शकता, ठाण्यासारखं, मुंबईसारखं ठिकाण असेल, नाशिक सारखं असेल, नगर सारखं असेल, किती जागा आहेत मित्र, 200 200 सव्वा 200 229. आणि त्या वेटिंगच्या पण त्याच्यात ऍड करून करायचे, कारण वेटिंगला राहिले ना तरी तुम्हाला 50% चान्सेस असतात पुढे जॉब मिळण्याचे. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे बाळांनो, शॉर्टलिस्ट कोणत्या बेसवर लावतात ते बी सांगितलं, आणि लेखीमध्ये किती मार्क घेणं गरजेचं का, आणि ते का घेणं गरजेचं आहे. जर बाळांनो मला एक सांगा, जर उद्या त्यांनी मे बी बाय चान्स उद्या बाय चान्स जर त्यांनी उद्या जर बाय चान्स त्यांनी कट ऑफ लावला, लेखीचा कट ऑफ जर लावला, मग आणि कट ऑफ लावला 22चा, 19चा, 18चा, आणि आपल्याला 16 मार्क असून का उपयोग आहे का? क्वालिफाय होऊन पण नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, प्रॉपरली अभ्यास करा. टेस्ट सिरीजचा फायदा होऊन टेस्ट सिरीज सोडवा. टेस्ट सिरीज मध्ये जीके वरती जास्त भर देणार आहे, सगळ्यात जास्त भर जीके वरती देणार आहे. आणि पूर्णपणे आतापर्यंत या 2-3 महिन्यामध्ये जे टीसीएचे पेपर झाले, त्या पेपर मधल्या जीकेचा आपण आढावा घेणार आहे, आणि त्यामधल्या करंट जास्त प्रमाणात टाकणार आहे. मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण आपल्याला नाही जास्त प्रमाणात, मात्र त्याच्यावरती 2-2-3-3 क्वेश्चन टाकणार आहे. म्हणजे आपण तुमच्या खास एक गोष्ट सांगतो की आपण जे हे विषय तुम्हाला दिसतात तिथे, किती विषय पाहू शकतो मी,
इतिहास 1, नागरिक शास्त्र 2, भूगोल 3, विज्ञान 4, क्रीडा 5, साहित्य 6, व्याकरण 7, कॉम्प्युटर 8 आणि चालू घडामोडी 9. म्हणजे एखादा विषय त्यातलं व्याकरण हे करा 8 8 45. प्रत्येक विषयाचे 5-5 प्रश्न आपण त्या ठिकाणी टाकणार, जेणेकरून तुमचा सराव होईल. आणि लक्षामध्ये 5-5 जरी म्हटलं तरी 5-5 पण 250 क्वेश्चन एका सब्जेक्टचे तुमच्यापर्यंत येऊ शकतात. त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचे वेटेज थोडं कमी ठेवू, कॉम्प्युटरला 1-2 मार्काचं टाकून देऊ त्या ठिकाणी कॉम्प्युटरला. बाकी सगळ्यात महत्त्वाचं असणार त्या ठिकाणी नागरिक शास्त्र, इतिहास आणि चालू घडामोडी हे 3 प्रश्न फार महत्त्वाचे असणार आहे. 3 टॉपिक्स इतिहास, नागरिक शास्त्र आणि चालू घडामोडी, त्याच्यावरती मी टेस्ट सिरीज मध्ये मोठ्या प्रमाणात भर देणार आहे. त्यामुळे नक्की सर्वांनी टेस्ट सिरीज लावा मित्रांनो. जिल्हा न्यायालय कोड भरती 2023 आलं लक्षामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली. शॉर्टलिस्ट कोणत्या बेसवर लावणार आहे, आता मला प्लीज तुमच्या पाया पडतो सर, शॉर्टलिस्ट कोणत्या बेसवर लावणार आहे आणि लेखीमध्ये किती मार्क घेऊ हे विचारू नका, कृपा करून विचारू नका. कारण काय, या प्रश्नाचं उत्तर एक आहे, लेखीमध्ये तुला जास्तीत जास्त जेवढे मार्क येतील तेवढे घे. आणि शॉर्टलिस्ट एकतर लागणार नाही असं म्हणतात, मग नक्की माहित नाही, परंतु जर लागली तर त्याचा बेस असतो हायर पोस्ट ग्रॅज्युएशन. आलं लक्षामध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन आल्याने त्या ठिकाणी संधी मिळते. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे असं काही करू नका राजांनो, लेखीमध्ये मार्क घेण्याचा जास्त प्रयत्न करा. शॉर्टलिस्ट मध्ये ज्याचं नाव येईल त्याला भेटणारच आहे. आणि जर शॉर्टलिस्ट नाहीच लागली तर मग नशीबच नशीब आहे. मात्र मग जर शॉर्टलिस्ट लागली नाही तर मग कदाचित लेखीचं मेरिट त्या ठिकाणी कट ऑफ लागू शकते. आणि 40 क्वेश्चन आहे, एकदम वाकडे तिकडे जर क्वेश्चन आले ना, 10 सुद्धा क्वेश्चन बरोबर येणं अवघड होईल. टीसीएसचं इतकं बेकार असतं टीसीएसचं काम. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे अभ्यास करा, टेस्ट सिरीजचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला. बाकीचं मी लेक्चर देणार आहे तुम्हाला काही महत्त्वाचं. अजून आपल्या काही वेळ आहे परीक्षेला भरपूर वेळ आहे. आलं लक्षामध्ये. 15 तारखेच्या पुढे आपली परीक्षा चालू होणार, 15 जानेवारीच्या पुढे आपले पेपर सुरू होणार टीसीएसचे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्या संदर्भात पण गायडन्स करेन. मला बऱ्याच जणांनी मेसेज करा, कारण मी काही महत्त्वाची माहिती असते ती टेलिग्रामला टाकतो. आपल्या टेलिग्रामची लिंक खाली बघा, कोर्टवाली टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडनं मिळत जाईल. लक्षामध्ये चालते मित्रांनो. आणि हे झालं आता जिल्हा न्यायालय कोर्ट भरती संदर्भात. माझे बरेच विद्यार्थी जे विद्यार्थी माझे पोलीस भरतीची पण तयारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतात, तर जे माझे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी नक्की सांगेन. तत्पूर्वी दारूबंदीचे हॉल तिकीट आले आपल्या सर्वांना माहिती. आणि दारूबंदीचं जर बोलायचं झालं तर हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. टीसीएस IBPS पॅटर्ननुसार, ऑनलाईन पॅटर्ननुसार उपयुक्त घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त राज्योत्तर शुल्क विभाग भरती संपूर्ण मार्गदर्शन दारूबंदी पोलीस अधिनियम हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो. सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी सगळं या पुस्तकामध्ये भारतीय प्रकाशनचे पुस्तक आहे. हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता. अतिशय महत्त्वाचं, मार्केटमध्ये ते पुस्तक सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन बॅच पोलीस भरती सांगतोय, फक्त पोलीस भरतीचं ऑनलाईन बॅच पोलीस भरतीसाठीची मिशन खाकी बॅच 1 तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा गुरुकुल सोबत. म्हणजेच बोंद्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवायला मित्रांनो. कालावधी हा 1 वर्षाचा आहे, अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. किती वेळा लेक्चर पाहू शकतो, 50% फ्लॅट ऑफ आहे, म्हणजे 500 रुपयामध्ये तुम्हाला बॅच भेटणार आहे. सर्व विषय एकाच फी मध्ये उपलब्ध आहे. आणि संपूर्ण बॅच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला घेता येऊ शकते. ऑनलाईन बॅच प्लस लाईव्ह रेकॉर्ड बॅच आहे. कालावधी 1 वर्षाचा आहे. कालावधी हा 1 वर्षाचा आहे. किती वेळा लेक्चर पाहू शकता, अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. त्यासाठी 8600603715 ला संपर्क करा आणि व्हीबी सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. लक्षामध्ये. चालते मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी जिल्हा न्यायालय संदर्भातला शॉर्टलिस्टच्या संदर्भातला व्हिडिओ पाहिला, अतिशय महत्त्वाची माहिती दिली. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. नवीन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. आणि आपल्या मित्रांपर्यंत, आपले बहीण भाऊ भाऊ यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचवण्याचं काम करा. का घाबरू नको म्हणावा, शॉर्टलिस्ट लिखी परीक्षा मार्गाची घाबरू नको, अभ्यास करता वेळ दे. लक्षामध्ये. ठीक आहे, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.